जय वकील स्कूल मतिमंद मुलांच्या विकासासाठी तळमळीने कार्यरत असलेली भारतातील एक अग्रेसर संस्था. मतिमंद विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, सामाजिक वाढ होण्यासाठी ही शाळा या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करते. या शाळेविषयी या शाळेच्या कार्याध्यक्षा तेहमी श्रॉफ सांगतायत. ही संस्था माझे आई वडील श्री आणि श्रीमती होमरजी वकील यांनी सुरू केली, कारण माझी बहीण डीना डाऊन सिंड्रोमने आजारी होती. तिचा जन्म आहे 1939 मधला आणि ही संस्था सुरू झाली 1944 मध्ये. याचं खरं कारण म्हणजे मी माझ्या आईला दीना शाळेत कधी जाणार असं सारखं विचारत असे. दीना अगदी विशेष मुलगी आहे आणि तिला विशेष शाळेची गरज आहे आणि म्हणून मग विशेष शिक्षण देणारी मतिमंद मुलांची ही भारतातील शाळा 10 ऑक्टोबर 1944 ला सुरू झाली. माझ्या आईने आयुष्यभर या शाळा उभारणीसाठी आपलं आयुष्य वेचलं आणि म्हणूनच पद्मश्री या किताबानं राष्ट्रपतींनी तिला सन्मानित केलं. Premier institute in India. We have progressed from 2 children. Today we have almost 1,000 students. केवळ 2 मुलांनी सुरू झालेल्या या शाळेत आज 1000हून जास्त मुलं आहेत. 700 मुंबईत, 18 लोणावळ्यात आणि 40 नाशिकमध्ये. या अपंग सप्ताहात आमच्या शाळेत मुलांचं कौशल्य दाखवणारं एक हस्तकलेचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. मुंबईच्या जनतेने या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी आणि मतिमंद मुलं काय काय करू शकतात हे जरूर अनुभवावं. And we have arranged a week-long exhibition at our school and are hoping that the public of Bombay will take advantage of this and visit our institution to see what exactly the children with a disability can do. We have children from a few months इथे अगदी काही महिन्यांच्या बाळापासून ते 60 वर्षापर्यंतचेही विद्यार्थी आहेत. इंटरव्हेन्शन प्रोग्राम, स्कूल प्रोग्राम. विशेष विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार, कृतीनुसार वैयक्तिक शिक्षण दिलं जातं. इथं नुसतं औपचारिक शिक्षणच नव्हे तर व्यावसायिक पुनर्वसन कसं होईल यावरही लक्ष दिलं जातं. Our extracurricular activities are many. या विशेष शाळेंमध्ये विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून नृत्य नाट्यावर खास लक्ष दिलं जातं. अगदी राष्ट्रीय पातळीवरही नृत्य नाट्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी खूप पारितोषिकं मिळवली आहेत. Our highlight this year is going to be the Interstate Junior Abilympics, scheduled for 17th and 18th of January. We are government aided. आमच्या शाळेला महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारचं अनुदान मिळतं. त्याचबरोबर अनेक दानशूर व्यक्ती, मित्र आणि प्रायोजक आम्हाला उदार हस्ते मदत करतात. For supporting us. ये हमारा ये जो ग्रुप है इसका नाम है लर्निंग रेडीनेस ग्रुप. ये ग्रुप 2003 में जून 2003 में स्टार्ट हुआ. ऐसे हुआ था 2002 में बच्चे जब आते थे तो सिर्फ थेरेपी के लिए वंस अ वीक, ट्वाइस अ वीक, हाफ एन आवर, 1 आवर, ऐसे उनका अलग अलग टाइमिंग्स था. लेकिन
देखने में आया कि उनका इतना इम्प्रूवमेंट नहीं हो रहा है जिस हिसाब से उनका इम्प्रूवमेंट होना चाहिए। तो जो हमारे थेरेपिस्ट है मिस्टर दिलीप खुरानी, उन्होंने डिसाइड किया कि क्यों ना हम ऐसा कोई ग्रुप तैयार करें कि पेरेंट्स का भी हेल्प ले, पेरेंट्स क्लास में आके बैठे और देखें कि कैसे उनके बच्चों को हैंडल करते हैं। और बच्चों में काफ़ी इम्प्रूवमेंट पाया गया। हमारा मेन थीम था चाइल्ड, पेरेंट एंड प्रोफेशनल टीम वर्क। बच्चे के साथ केयर टेकर है या उनका जो अटेंडेंट है वो भी, उसे भी शामिल करके, ताकि पेरेंट्स जो प्रोग्राम हम यहाँ कर रहे हैं वही घर पे जाके फॉलो करें और जो फीडबैक हमें फ़ौरन मिले उनसे कि क्या हुआ, कैसे बच्चे उन्हें रिस्पॉन्स देते हैं। हा हिंदी प्री प्रायमरी क्लास आहे। जेव्हा नर्सरीमधनं मुलं शिकतात त्यांच्यामध्ये जर लर्निंग कॅपॅसिटी असेल म्हणजे शिकण्याची क्षमता असेल ती मुलं प्री प्रायमरी क्लासेसमध्ये येतात। या वर्गामध्ये जास्त भर व्यावहारिक कौशल्यावर दिला जातो, जसं दैनंदिन व्यवहारात उपयोगी येणारं कॅलेंडर, घड्याळ, पैसे, मोजमाप या गोष्टी आम्ही ह्या वर्गामध्ये जास्त शिकवतो। आणि ज्या मुलाचीच अगदी चांगली शिकण्याची कुवत आहे त्या मुलांना आम्ही पुढे NOS म्हणून नॅशनल ओपन स्कूल आहे, त्याचे विविध पाठ्यक्रम असतात, 1ली, 2री, 3री, 8वीपर्यंत आहेत आणि जर मुलगा करणारा असेल तर 10वीपर्यंत शिकू शकतो। हा मराठी नर्सरी ग्रुप आहे, सगळ्यात लोअर लेवल आहे या मुलांची आणि ते नुकतेच प्ले ग्रुपमधून ह्या वर्गात आलेले आहेत आणि इथे त्यांना मोटर स्किल, कॉग्निटिव्ह स्किल ह्याच्यावर जास्त भर दिला जातो। माझं नाव आहे रेश्मा सुखदेव बनसोडे। हा मराठी प्री प्रायमरी आणि प्रायमरी ग्रुप आहे। आम्ही हे जर्नल बुक बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही जी आता आजकालच्या जगामध्ये जास्त करून फास्ट फ्रूट्सचे पदार्थ येतात बाजारामध्ये, ती खाऊ नये। तसेच बर्गर, पिझ्झा हे पदार्थ लहान मुलांसाठी घातक आहेत, आम्ही ह्या पुस्तकातून दाखवलेलं आहे। 11 जुलै रोजी झालेला बॉम्बस्फोट झालेला होता पश्चिम रेल्वेच्या इथे, त्या सगळे फर्स्ट क्लास डब्यामध्ये झालेलं हे सगळं आम्ही लिहिलेली पण आहे त्याच्या माहिती की कसं झालं ते। माझं नाव आहे स्मिता नांदोसकर। आमचा क्लास प्री वोकेशनल क्लास आहे आणि क्लासमध्ये आम्ही मुलांना पेपर बॅग बनवणं, डॉक्टर इन्व्हॉल्वचं फोल्डिंग करणं, पेस्टिंग करणं आणि त्यांचे बंडल 1 ते 25 मोजून बंडल करणं, शिवाय रायटिंग पॅड कसे बनवायचे ते त्यांना दाखवतो आम्ही। टीचरच्या मदतीने मुलं पेस्टिंग, गमिंग करतात आणि गिफ्ट लेबल लावायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट लेबल तयार करून घेतो ही आणि मुलं गमच्या सहाय्याने चिकटवतात। मफलर बनवतात मुलं, लाकडी फ्रेमवर मफलर बनवतात आणि टेलिफोन मॅट आम्ही लाकडी चौकट वापरून टेलिफोन मॅट तयार करतो आणि पेपर बॅग करून, पेपर सध्या प्लॅस्टिकचं हे झाल्यामुळे प्लॅस्टिक बंद झालं आहे तर पेपर बॅग करून मुलं पेपर बॅग करून पालकांच्या मदतीने अर्निंग करू शकतात। मुलांना जरा थोडं प्रेमाने घ्यायला लागतं, रागावलं तर ही मुलं जास्त चिडतात, त्यामुळे त्यांना जरा आपुलकीने सांगून जर करायला सांगितलं तर मुलं चांगला प्रतिसाद देतात।
हा आर्ट आणि क्राफ्ट क्लास आहे. इथे 13 वर्षाच्या वरची मुलं सगळी, नॉर्मल एज 13 वर्षाच्या वरची मुलं सगळी या क्लासमध्ये येतात. इथे तीन कॅटेगरी चालतात, म्हणजे प्री व्होकेशनल, व्होकेशनल आणि वर्कशॉप. तिन्ही मुलं एकत्र ग्रुप ॲक्टिव्हिटी करतात. त्यानंतर आम्ही मुलांना इथे मोस्टली प्रिंटिंग म्हणजे व्हेजिटेबल प्रिंटिंग जास्त शिकवलं जातं. आणि पहिले त्यांना मुलांना रॅपिंग पेपर किंवा न्यूजपेपरवर त्यांना शिकवलं जातं कसंही, म्हणजे स्कॅटर्ड प्रिंटिंग करणे. त्यानंतर त्यांना बटाट्याची पोझिशन आणि डिरेक्शन आली पाहिजे. ते आल्यानंतर त्यांना ग्रीटिंग कार्डवर घेतलं जातं. ग्रीटिंग कार्डमध्ये त्यांना स्पेस शिकवली जाते. त्यानंतर असं करत ग्रुप ॲक्टिव्हिटी पूर्ण होते एक प्रिंटिंगची. तसंच इथे ज्यूट बॅग बनवल्या जातात, फॅन्सी डेकोरेटिव्ह बॅग बनवल्या जातात. पूर्णपणे ग्रुप ॲक्टिव्हिटी चालते. फॅन्सी बॅगवर टिकल्या लावणे, मोती लावणे, एम्ब्रॉयडरी करणे हे सगळं चालतं. सगळे मुलं ग्रुपमध्ये व्यवस्थित करतात. आणि मेन म्हणजे इथे आम्हाला ऑर्डर भरपूर असते. आता लंडनला प्राण हिली म्हणून आमच्या कस्टमर आहेत, त्यांना 30,000ची ऑर्डर आमची गेलेली आहे. आत्ता जस्ट पाठवली, म्हणजे क्रिसमसची ऑर्डर होती. आणि जनरलसुद्धा आमचे इतर सेल आणि इंडिव्हिज्युअल ऑर्डर्ससुद्धा भरपूर असतात. दिवाळी, क्रिसमस आणि जनरल सगळ्या व्यवस्थित भरपूर असतात. मुलांना काम खूप पडतं. इनकी आईक्यू जो है ना 20 से लेके 40 तक की है और ये सब कुछ कर सकते हैं. ये कोई बच्चे इसमें ऐसे हैं कि जो बोल भी नहीं सकते हैं, सुन भी नहीं सकते हैं. कोई बच्चे को स्पीच बिल्कुल नहीं है और बाकी बच्चों को स्पीच है. अगर उनको सिखाने पर वो अच्छी तरह से करते हैं. और इनका प्रॉब्लम क्या है कि ये एक दूसरे से इतना प्यार करते हैं, जो टीचर रहेगी उसी का वो सुनते भी हैं. दूसरा कोई अगर आ जावे क्लास में, दूसरी टीचर तो जल्दी नहीं सुनते हैं. 2-4 बार हम अगर उनको सिखाएंगे तो अच्छी तरह से वो कर लेते हैं. पेपर बैग, इनवलप, पजल, 21 गेम्स, हर एक चीज़ जो करते हैं. Ours is an accredited agency under NIOS, and these students here are studying in 8th standard. And this is a vocational skill at present, which I am taking is a vocational skill, teaching them how to staple the papers, documents together and then file them. They have, in 8th standard, they have the normal syllabus and they follow the NCERT textbooks. Their exams are all like which is followed in a normal school. And the final exams are all internal exams we have. The papers have to be sent to the board, which is at Delhi, and then they get the certificates from the board, Delhi board. आम्ही NSचे मुलं आहेत, NISचे मुलं आहेत. हे आम्ही काही जनरल बनवले आहेत. म्हणजे जे काही यावर्षी जे शिकलेले आहेत, आम्ही जे काही मुंबई म्हणजे कुठले टॉपिक घेऊन शिकलेलो आहेत. त्याच्यात आम्ही अंटार्क्टिकाचं, टीचर डे, गोवा असे काही प्रोजेक्ट होते आमचे. प्रेम, श्रद्धा, सहनशीलता हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणारी ही जय वकील संस्था म्हणजे अपंग विद्यार्थ्यांकरता जीवनशाळाच जणू. आईच्या ममतेने जीवन वाटचालीत अपंगांना वात्सल्याचा हात देणारी ही संस्था.